सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी इथे एक असा महान देशभक्त, क्रांतिकारक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आणि कार्यावर काही शब्द बोलण्यासाठी उभा आहे। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे योगदान अभूतपूर्व होते। त्यांच्या नावातच एक जादू आहे, नेताजी, जो उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एक धाडसी, प्रेरणादायी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व उभं राहतं। प्रारंभिक जीवन। सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशामधील कटक शहरात झाला। त्यांचे वडील जनरल कौन्सिलचे सदस्य होते आणि एक प्रतिष्ठित वकीलही। लहानपणापासूनच सुभाष बुद्धिमान आणि कर्तबगार होते। ते केम्ब्रिज विद्यापीठातून ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झाले, पण त्यांनी ब्रिटिश सरकारची नोकरी स्वीकारण्यास नकार दिला, कारण त्यांचे ध्येय होते भारताची स्वतंत्रता। राजकारणात प्रवेश। सुभाषबाबूंनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली कार्य सुरू केलं, परंतु सुभाषबाबूंच्या क्रांतिकारक विचारांमुळे त्यांना गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाशी मतभेद वाटू लागले। 1938 आणि 1939 साली ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले, पण दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी राजीनामा दिला। आझाद हिंद सेनाची स्थापना। सुभाषबाबू यांचा विश्वास होता की भारत स्वतंत्र होण्यासाठी सशस्त्र संघर्ष आवश्यक आहे। त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना, इंडियन नॅशनल आर्मी INA ची स्थापना केली। तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, हा त्यांचा घोषवाक्य देशभरात प्रसिद्ध झाला। त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे अनेक तरुण इनामध्ये सामील झाले। त्यांचे विचार आणि ध्येय। सुभाषबाबूंचा विश्वास होता की युवकांनी देशासाठी झटले पाहिजे। त्यांचं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहिलं गेलं। त्यांनी जात, धर्म, प्रांत या सगळ्या गोष्टींपलीकडे जाऊन फक्त भारतीय म्हणून विचार केला। त्यांच्या जय हिंद या घोषणेनं देशभक्तीची नवी लाट निर्माण केली। सुभाषबाबूंचा शेवट आणि गूढ मृत्यू। 18 ऑगस्ट 1945 रोजी त्यांच्या विमानाला तैवानमध्ये अपघात झाल्याची बातमी आली, परंतु त्यांच्या मृत्यूबाबत आजही गूढ आहे। अनेकांना वाटतं की ते गुप्तपणे जिवंत राहिले होते। आजही भारतात अनेक लोक त्यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करतात। त्यांची प्रेरणा आजही जिवंत आहे। आज आपण ज्या स्वतंत्र भारतात जगतो, ती स्वतंत्रता सुभाषचंद्र बोस, गांधीजी, भगतसिंग यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तींनी मिळवून दिली आहे। सुभाषबाबूंचं आयुष्य आपल्याला शिकवते की देशासाठी सर्वस्व अर्पण करणं हीच खरी देशभक्ती आहे। मित्रांनो, आज सुभाषबाबू आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचं कार्य आणि त्यांची धगधगती देशभक्ती आजही आपल्याला प्रेरणा देते। आपल्याला हवं आहे सुभाषबाबूंच्या विचारांवर चालणं, प्रामाणिकपणा, शिस्त आणि निस्वार्थ देशसेवा। चला, आपण सगळे मिळून त्यांच्या विचारांचं स्मरण करूया आणि ठरवूया की मी ही देशासाठी काहीतरी करून दाखवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।